नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल प्रस्तुत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, आपण पाहत आहोत की वेगवेगळ्या करिअरच्या संधी आपल्याला कशा उपलब्ध होत आहेत आणि यासाठी आपण अनेक तज्ज्ञांना इथं मार्गदर्शनासाठी बोलवत आहोत. आणि याच्यामध्ये आपण पाहिलं की योगाचार्य आले, योगाविषयी त्यांनी माहिती सांगितली आणि योगामध्ये सुद्धा आपण एक चांगलं करिअर करू शकतो हे सुद्धा सांगितलं. यानंतर आपण कॉमर्स या शाखेमध्ये कशा पद्धतीनं आपलं करिअर आहे, वेगवेगळ्या वाटा आपल्याला कशा उपलब्ध होऊ शकतात आणि एखाद्या वेळेस आपलं जर करिअर जर चुकीच्या मार्गाने जाते तर त्याला पर्यायी काय व्यवस्था आहे हे सुद्धा आपण या कार्यक्रमामध्ये पाहिलं. आणि यानंतर नौदल विभागामध्ये सुद्धा महिलांना, मुलींना, युवतींना आणि पुरुषांना, त्यानंतर युवकांना कशा पद्धतीनं इथे जॉब्स मिळू शकतात हे सुद्धा आपण पाहिलं. आणि यानंतर आज आपण या भविष्यवेध कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत श्री सुनील कोपाडे सर, जे चिंतामणराव महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतात आणि आपण आता त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार, मी सुनील अशोक कोपारडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित चिंतामणराव व्यापार महाविद्यालय सांगली येथे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल प्रस्तुत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सर. धन्यवाद. तर आपली नेमकी ओळख काय आहे याबद्दल आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल सर. ओके मॅडम. खरं तर माझा जो हा प्रवास आहे आजपर्यंतचा, ह्या प्रवासामध्ये अनेक चढ उतार मी बघितलेले आहेत. पण ह्या चढ उतारावरती मी सतत वेगवेगळ्या पर्यायाद्वारे, वेगवेगळ्या उद्दिष्टाद्वारे मात करत इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आता स्वतःबद्दलची ओळख सांगायची झाली तर लिटरली सगळ्यांना माहित आहे की 10वी पर्यंत आपल्याला काहीच भविष्यात आपण काय करायचं आहे ह्याचं आपल्याला ज्ञान नसतं किंवा आपण तेवढे मॅच्युअर्ड नसतो. पण 10वी नंतर आपल्याला एक एक गोष्टी कळायला लागतात आणि ते कळत असताना त्यामध्ये पालकांचा रोल फार महत्त्वाचा आहे. आणि अशाच 10वी नंतर मला माझ्या पालकांनी, वडिलांनी थोडक्यात की फार मोठं सहकार्य केलं. त्याचबरोबर आमचे काही शिक्षक आहेत शाळेतील, त्यांचंही मार्गदर्शन मला मिळालं आणि मी कॉमर्स फील्ड घेण्याचं ठरवलं. कॉमर्स फील्ड घेण्यामागचं सगळ्यात मोठं कारण माझं असं होतं की आमचा पिढीजात व्यवसाय आहे. गेली 50 ते 60 वर्ष मिरजेमध्ये आमचं कापड दुकान आहे आणि ह्या दुकानाला संलग्न म्हणून कॉमर्स हे क्षेत्र आहे. आणि ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला भविष्यात चांगलं करिअर करता येईल हा त्याच्या मागचा माझा उद्देश होता. कशा पद्धतीनं वाढवता येईल या उद्देशाने तुम्हाला मार्गदर्शन मिळालं घरच्यांचं? घरच्यांचं मार्गदर्शन मिळालं. मी व्यवसायातच करिअर करायचं हे माझं खरं तर सुरुवातीचं उद्दिष्ट होतं. जसं मी महाविद्यालयामध्ये, चिंतामणराव महाविद्यालयाचाच मी विद्यार्थी आहे, त्या महाविद्यालयामध्ये माझं ऍडमिशन होत असताना देखील मला अनेक अडचणी आल्या. मला सहजासहजी ऍडमिशन मिळालं नाही, कारण चिंतामणराव व्यापार महाविद्यालय हे सांगली जिल्ह्यामधील एक प्रतिष्ठित महाविद्यालय आहे. त्यावेळी मला त्या ठिकाणी ऍडमिशन घेण्यासाठी मेरिट लिस्टमध्ये माझं नाव आलं नाही. मला 65% मार्क होते. 65% देखील मला ऍडमिशन त्या ठिकाणी मिळू शकलं नाही. मग अशा वेळी आमचे कुटुंबाचे काही हितचिंतक आहेत, त्या हितचिंतकांच्या माध्यमातून मी मॅनेजमेंटशी चर्चा करून मॅनेजमेंट कोट्यातून मला चिंतामणराव महाविद्यालयामध्ये 11वी प्रवेश मिळाला. आणि प्रवेश मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं माझी महाविद्यालयीन जी सुरुवात आहे ती महाविद्यालयीन सुरुवात मी चिंतामणराव व्यापार महाविद्यालयातून केली. आता चिंतामणराव व्यापार महाविद्यालयामध्ये ज्यावेळी मी ऍडमिशन घेतलं त्यावेळी मला एक माहिती होतं, कारण मला व्यवसायातनं, व्यापारातनं मी आल्यामुळं मला ते बाळकडू होतेच की आपण शिक्षण घेत असताना त्या शिक्षणाचा आपल्या व्यवसायामध्ये कसा वापर करून घेता येईल आणि व्यवसायाची प्रगती कशी करता येईल ह्याचा ध्यास मी सुरुवातीपासून घेतला. हळूहळू शिक्षण घेत घेत त्या शिक्षणातले बरेच आता जे विषय आहेत, फॉर एक्झाम्पल अकाउंटन्सी हा विषय आहे, कॉमर्स हा विषय आहे, सेक्रेटरियल प्रॅक्टिस हा विषय आहे, इकॉनॉमिक्स हा विषय आहे. तर असे जे विषय आहेत ह्या विषयाचा मी दरवेळी ज्यावेळी आमच्या वर्गामध्ये तास व्हायचा, तास झाल्यानंतर मी घरी आल्यावरती त्याच्या नोट्स काढायचो आणि त्या नोट्सचा वापर माझ्या व्यवसायामध्ये मला कसा करता येईल
त्यामधले कसे आपल्याला फायदे, शिक्षणाचे फायदे आपल्या व्यवसायात होतील ह्याचा मी सतत विचार करत होतो. म्हणजे तुमचं एक शिक्षण आणि अनुभव ह्या दोन्ही गोष्टी शिकताना होत होत्या. अगदी अगदी बरोबर. मग तो प्रवास माझा सुरू झाला. पण मला एक प्रॉब्लेम सतत येऊ लागला, तो म्हणजे कम्युनिकेशन स्किलचा. कारण त्या वयामध्ये 11वीमध्ये आपण दुसऱ्यांशी बोलत असताना व्यवस्थित बोललं पाहिजे. त्यांना आपल्याकडं अट्रॅक्ट करता येईल, आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतील, त्यांना आपण काहीतरी चांगलं सांगू शकतो. हे जे कम्युनिकेशन स्किल आहे, हे कम्युनिकेशन स्किल मला डेव्हलप करणं गरजेचं होतं. आणि माझ्याकडे तेवढं ते कम्युनिकेशन स्किल नव्हतं. मग आता अशा वेळी काय करायचं? कम्युनिकेशन स्किल आपल्याला जर वाढवायचं असेल तर काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा आहे की आपलं स्टेज डेअरिंग वाढलं पाहिजे. आता स्टेज डेअरिंग वाढवायचं असेल तर आपल्याला विविध स्पर्धांमध्ये भाग घेणं अनिवार्य आलं. मग आता कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायचा? तर आमच्या महाविद्यालयामध्ये कल्चरल ॲक्टिव्हिटीज भरपूर असतात. NCC त्यावेळी पण होतं. त्यानंतर आणखी एक सामाजिक कार्य त्या ठिकाणी असायचे. मग अशा वेळी मी सर्वप्रथम NCC जॉईन केली. 11वीत असताना मी पहिल्यांदा फर्स्ट इयर NCC मध्ये माझं सिलेक्शन झालं. त्यावेळी देखील मला आठवतंय जवळपास 130 मुलं सिलेक्शनसाठी आली होती. आणि त्या 120 मुलांच्या पैकी फक्त 9 मुलांचं सिलेक्शन झालं. आणि त्या 9 मुलांच्या मध्ये माझं सिलेक्शन झालं. आणि हे सिलेक्शन होण्यामागचा मुख्य उद्देश काय होता की मी त्याची माहिती सगळी जाणून घेतली की जर मला NCC मध्ये जायचं असेल तर माझी फिजिकल फिटनेस काय पाहिजे, माझ्याकडं कोणतं ज्ञान असलं पाहिजे, मी त्यासाठी सिलेक्शन होण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याचा मी महिनाभर आधी अभ्यास केला. आणि त्या दृष्टिकोनातून मी ग्राउंड चालू केलं. मी NCC संदर्भात किंवा मिलिटरी संदर्भात विविध जे आपल्या भारतामध्ये सेक्टर्स आहेत, डिफेन्स सेक्टर आहे, महाराष्ट्रातलं आहे, पोलीस खातं आहे, ह्याची मी माहिती घ्यायला सुरुवात केली. आणि मला काहीही झालं तरी NCC मध्ये जॉईन व्हायचंच होतं, सिलेक्शन माझं झालंच पाहिजे ह्या उद्देशानं मी त्याच्या मागे लागलो 1 महिना आधी. आणि मग त्याचा अभ्यास, फिजिकल, ग्राउंड, त्यानंतर ते सिलेक्शनमध्ये रनिंग तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहेच. त्याचबरोबर सिटअप्स असतात, पुशअप्स असतात. त्याचा मी पूर्ण महिना सकाळी कमीत कमी 2 तास त्याचा मी सराव केला. आणि ह्या कष्टातून म्हणा किंवा ह्या प्रयत्नातून माझं सिलेक्शन 9 मध्ये झालं. आणि मला सांगायला आनंद होतो की 9 मध्ये माझा 3रा नंबर होता. म्हणजे 3 नंबरला माझं सिलेक्शन झालं. पण तरी देखील मला थोडंसं वाईट वाटलं की मी एवढे कष्ट घेतले महिनाभर, माझा पहिला नंबर का आला नाही. मी ह्या विचारात होतो. पण तरी देखील ठीक आहे, चला 3रा तर आला ना, काय हरकत नाही, आपण इथून पुढं आपली आणखी प्रगती करू, आणखी जास्त कष्ट घेऊ, आणखी जास्त प्रयत्न करू. आणखी एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की कॉमर्स फील्डमध्ये मी ॲडमिशन घेत असताना मला बिझनेसमध्ये करिअर करायचं हा माझा मुख्य उद्देश होता. पण तरी देखील मला स्वस्थ बसून देत नव्हतं की फक्त आपण बिझनेसच करायचा का, आपल्याकडं काही कौशल्य असली पाहिजेत, आपण काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे, आपल्याला बिझनेसला आणखी एखादा नवीन सोर्स आपण उभा केला पाहिजे. ह्या उद्देशानं मी विचार करायला सुरुवात केली. मी आमच्या मित्रांशी चर्चा केली, आमच्या शिक्षकांशी चर्चा केली. आणि ह्या चर्चेतून माझ्या एक गोष्ट लक्षात आलं की आपण बिझनेस बरोबर आणखी देखील बऱ्याच गोष्टी करू शकतो. आणि ते करण्यासाठी आपल्याजवळ कमीत कमी 5 वर्ष आहेत. कारण 11वी पासून ते M.Com पर्यंत आपल्याकडे 5 वर्ष आहेत. आणि ह्या 5 वर्षामध्ये मी अनेक कौशल्य आत्मसात करू शकतो ह्याची मला गॅरंटी त्या ठिकाणी वाटली. मग मी हळूहळू कॉमर्स फील्डमधनं काय करता येईल आणखी ह्याचा मी अभ्यास करायला सुरुवात केली. त्यावेळी माझ्या एक गोष्ट लक्षात आली की कॉमर्स फील्डमधनं आपल्याला शिक्षकही होता येतं. आणि शिक्षक होण्यासाठी काय केलं पाहिजे, मी शिक्षकांचं मार्गदर्शन घेतलं. तर त्यावेळी मला आणखी एक माझ्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे सायन्स आणि आर्ट्स मधून शिक्षक होणाऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे, पण कॉमर्स घेऊन शिक्षक होणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. म्हणजे मला ते एकदम फार मोठी लॉटरीच लागल्यासारखी झाली की ह्या क्षेत्रामध्ये शिक्षक होण्यासाठी फारसं कोण प्रयत्नशील नसतं. मग मी शिक्षक होण्याचा ध्यास घेतला. साधारणतः मी FY पासून ठरवलं की आता आपण ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर शिक्षकच व्हायचं आणि बिझनेस दोन्ही ॲट अ टाइम आपण हँडल करायचे. ह्या उद्देशानं मी शिक्षक होण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या सगळ्यासाठी मी प्रयत्न करायला सुरुवात केली. आता शिक्षक होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे स्टेज डेअरिंग. आता स्टेज डेअरिंग आपल्याला निर्माण झालं पाहिजे. मग आता स्टेज डेअरिंगसाठी काय केलं पाहिजे हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. मग स्टेज डेअरिंगसाठी आपल्याला कायम स्टेजवर
जावं लागेल. मग आमच्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या. खास करून त्यातला माझा आवडीचा विषय म्हणजे वक्तृत्व स्पर्धा. आवडीचं म्हणण्यापेक्षा मी ती आवड निर्माण केली, कारण मला शिक्षक व्हायचं आहे आणि शिक्षक होण्यासाठी संधीच पाहिजे होती मला. मग मला काहीही बोलता येत नव्हतं. स्टेजवर गेलो की माझे हात लटटायचे, पाय कापायचे, मला बोलता देखील यायचं नाही, मला स्वतःचं नाव देखील सांगता यायचं नाही. पण मी निश्चय केला होता मला शिक्षक व्हायचं आहे आणि शिक्षक व्हायचं असेल तर स्टेज डेअरिंग हे मला आलंच पाहिजे. मग मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला. माझा तो पहिला दिवस मला अजून आठवतोय की मी कागदावरती संपूर्ण स्पीच लिहिलं होतं आणि त्या स्पीचमध्ये वाचून मला ते वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा होता. मी शिक्षकांची परवानगी घेतली, सर मी पहिल्यांदा स्टेजवरती येतोय आणि मी कागद घेतल्याशिवाय मी बोलू शकत नाही. मग सर पण म्हणजे ठीक आहे, हे आम्ही मुलांना प्रोत्साहन देण्यासाठीच ह्या अशा प्रकारच्या स्पर्धा घेतो आणि तुम्ही काय हरकत नाही, बरीच मुलं कागद घेऊनच बोलणार आहेत, तूही बोल. मग मी हातात तो कागद घेतला आणि उभा राहिलो स्टेजवर. पहिल्यांदा मी उभारलो होतो आणि मी समोर अशी 150-200 मुलं बघितल्यावर मला घामच फुटला पहिल्यांदा की एवढी मुलं समोर आहेत आणि मी त्यांच्या समोर आहे. माझे हात लटटायला लागले, पाय कापायला लागले, आता काय करायचं. पण तरीही मी डोक्यात काही न घेता जे माझ्या हातात कागद होता त्या कागदामध्ये डोकं घातलं आणि वाचायला सुरुवात केली. ते कसं वाचलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे जर मला शून्य ज्ञान होतं. मी धडा वाचल्यासारखं मी स्पीडनं वाचत गेलो. कधी एकदा संपतंय असं झालं, कारण माझी ती मानसिक तयारीच नव्हती त्यावेळी की आपण स्टेजवरती येऊन हे बोलू शकतो. समोरून मुलांचे हसे, मुलांचे कॉमेंट्स, अशा अनेक प्रकारच्या निगेटिव्ह यायला लागल्या, तरी देखील मी अजिबात घाबरलो नाही. म्हणजे सर हेच महत्त्वाचं असतं की आपण एखादी जर संधी स्वतःला काहीतरी घडवायचं आहे तर ह्याची सुद्धा मानसिकता ठेवली पाहिजे की समोरचा जरी काय जरी बोलला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपलं कौशल्य चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या संधीचं सोनं केलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. प्रेक्षक हो, आत्ताच आपण सुनील कोपाडे सर यांच्याकडून त्यांच्याविषयी बरीचशीच माहिती जाणून घेतली आणि आता अजून इतर कौशल्य काय असतात, त्यानंतर या कॉमर्समध्ये आपल्याला अजून काय शिकायला मिळतं याचीही माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय TV चॅनल. बासरी कृष्णाची, डमरू शंकराचा, अष्टदुर्गेचे आयुध तुळशी भार विठुरायाचा. मनामनात भक्ती वसते कुलदैवताच्या व्रतांची. नाही गरज आता जाऊन दर्शन घेण्याची. घरी बसून सारे देव येतील समोर साक्षात. SMC लाईव्ह दर्शन चॅनल लावा, रंगा भक्ती रसात. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत भविष्यवेधी या कार्यक्रमामध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत श्री सुनील कोपाडे सर, जे चिंतामण व्यापार महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्य करतात. आणि आता आपण या कॉमर्स शाखेमध्ये इतर कौशल्य काय असतात, त्यानंतर कम्युनिकेशन स्किल जे आपण म्हणतो ते कसं असतं आणि स्पर्धेमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आपल्याला ही कौशल्य कशी आत्मसात करायची याविषयी आता सरांच्याकडून जाणून घेऊया. खरं तर मला या ठिकाणी असं सर्वांना सांगण्याची इच्छा आहे की इतर कला कौशल्य म्हणजे नेमकं काय, की जी महाविद्यालयीन जीवनामध्ये आपल्याला आत्मसात करता येऊ शकतात. तर महाविद्यालयाची जी 5 वर्ष आहेत, ही 5 वर्ष फक्त आपल्याला अभ्यास करण्यासाठी, वाचन करण्यासाठी, लेक्चर्स अटेंड करण्यासाठी, क्लासेसला जाण्यासाठी एवढ्यासाठी अजिबात नाही आहेत. तर ही जी 5 वर्ष आहेत, ही 5 वर्ष आपल्या जडणघडणीची आहेत.
स्वतःला आपण डेव्हलप केलं पाहिजे, स्वतःला आपण कॉम्पिटिट केलं पाहिजे की आपण देखील ह्या पृथ्वीवरती अशी एक व्यक्ती आहे की ज्याच्याकडं काहीतरी काम, चांगलं काम सोपवलेलं आहे आणि ह्यासाठी आपण ह्या पृथ्वी तलावरती आलेलो आहोत. ते कला, ती कौशल्य, काही ना काहीतरी एक तरी कला आपल्या अंगात असतेच, प्रत्येकाच्या अंगात असते, पण ती कला आपल्याला कळत नाही, आपल्याला ती समजत नाही, त्यामुळे आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करतो. मला सगळ्यांना या ठिकाणी असं सांगायचं आहे की तुम्ही सर्वप्रथम एक गोष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे की तुमच्यामध्ये कोणती कला आहे, तुमच्यामध्ये कोणतं कौशल्य आहे ते तुम्ही शोधण्याचा सगळ्यात पहिल्यांदा प्रयत्न करा, की जेणेकरून तुम्ही ज्या गोष्टी भविष्यात जाऊन शिकणार आहात तो शिकण्यासाठी लागणारा वेळ तुम्हाला कमी लागेल. कारण जी आपल्यामध्ये असणारी जी कौशल्य आहेत, मी तर म्हणेन की असं आपल्यामध्ये पिढीजात चालत आलेली काही ना काहीतरी कौशल्य असतात. आता जसं माझ्यामध्ये एक व्यवसायानिमित्त मी ज्या घरामध्ये जन्माला आलो, व्यावसायिक कुटुंबामध्ये जन्माला आलो, त्यामध्ये व्यावसायिक कौशल्य माझ्याकडं लहानपणापासूनच होती, पण ती महाविद्यालयात आल्यावरती मी हळूहळू डेव्हलप करायला सुरुवात केली. त्याला मला कमी वेळात मी ती डेव्हलप केली. अशी प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कौशल्य असतात, ती बाहेर काढणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं की एकच कौशल्य आपण समोर ठेवून पुढं जायचं नाही आहे, तर त्याचबरोबर इतरही काही कौशल्य आहेत, इतरही काही कला आहेत, त्या कला देखील आपण कसं डेव्हलप करू शकतो ह्याचा देखील आपण विचार केला पाहिजे. मी थोडंसं माझ्याविषयी 1 मिनिटभर सांगतो की महाविद्यालयीन जीवनामध्ये जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की व्यवसायातनं मी कुटुंबातनं असल्यामुळं मी कॉमर्स घेतलं, पण कॉमर्समधनं मी पुन्हा शिक्षक होण्यासाठी प्रयत्न केले. त्या कला मी आत्मसात करण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांच्यामध्ये भाग घेतला, वेगवेगळी कौशल्य मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. त्यातलं आणखी एक कौशल्य होतं ते म्हणजे मला गाण्याची फार आवड होती आणि ह्या गाण्याच्या आवडीसाठी मी ठरवलं की आपल्याकडं हे देखील एक कला आपण डेव्हलप करू शकतो. मी हळूहळू गाण्याचे क्लासेस जॉईन केले आणि गाण्याच्या क्लासेसमधून मी माझ्यामध्ये संगीतातील जी डेव्हलपमेंट आहे ही डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली. हळूहळू मी बऱ्यापैकी त्यामध्ये डेव्हलप झालो. त्यानंतर मला वेळ भरपूर होता. मला एक सगळ्यांना सांगायची इच्छा आहे की आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये जी 5 वर्ष आहेत, ही 5 वर्ष इतकी महत्त्वाची आहेत आणि त्या 5 वर्षामध्ये आपल्याकडे इतका वेळ असतो की त्या वेळेमध्ये आपल्याला कोणतीही घरातली कौटुंबिक फारशी जबाबदारी नसते. तो सगळा वेळ हा आपला असतो आणि ह्या वेळेचा जर आपण योग्य रीतीनं त्याचं जर टाईम टेबल तयार केलं तर त्या 5 वर्षाचा आपण फार मोठा फायदा आपल्या भविष्यासाठी, आपल्या फ्युचर डेव्हलपमेंटसाठी करू शकतो. त्यासाठी माझा एक आग्रह आहे सगळ्यांना की काही ना काहीतरी एखादी कला, एखादं कौशल्य हे आपण आत्मसात करणं गरजेचं आहे, कारण ह्यातूनच पुढं आपल्याला करिअर अपॉर्च्युनिटी निर्माण होते. तर अशा ज्या काही कला आहेत, जी कौशल्य आहेत, जी भविष्यात जाऊन त्याची गरज निर्माण होणार आहे, त्यासाठी माणसं कमी आहेत अशी कौशल्य आपण हेरली पाहिजेत आणि त्यातून आपण प्रयत्न केला पाहिजे. सर, आता करिअरच्या दृष्टीने कम्युनिकेशन स्किल किती महत्त्वाचं आहे आणि यासाठी आपला जो काही स्पर्धेतील सहभाग आहे तो कसा होता हे सुद्धा आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल. अगदी बरोबर आहे मॅडम. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की कम्युनिकेशन स्किल. मी सगळ्यांना कॉलेजमध्ये मी मुलांना शिकवत असताना मग पहिल्या 2-3 लेक्चर्समध्ये मी ही गोष्ट सगळ्यांना सांगतो की कम्युनिकेशन स्किलला जगामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व आहे. कारण आपल्यामध्ये जे काही कला आहे, जी कौशल्य आहे, जे आपल्याकडे ज्ञान आहे, हे ज्ञान जर आपल्याला दुसऱ्यांच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्याकडे कम्युनिकेशन स्किल हे असलंच पाहिजे. बरं, कम्युनिकेशन स्किलमध्ये इंग्रजी हा एक महत्त्वाचा विषय तर आहेच, कारण आता आपण बघतोय की आपण जागतिक स्तरावरती आपल्या भारताचं नाव सध्या झळकत आहे. आपल्या भारतातून कित्येक तरुण हे विदेशामध्ये जात आहेत किंवा विदेशी कंपन्या आपल्या भारतामध्ये येत आहेत. त्या कंपन्यांच्यामध्ये अनेक चांगल्या उच्च शिक्षित किंवा वेल स्किलफुल मुलांची गरज त्या ठिकाणी आहे आणि अशा ठिकाणी कम्युनिकेशन स्किलला फार महत्त्व आहे. आणि कम्युनिकेशन स्किलमधली काही सॉफ्ट स्किल्स आहेत, ही सॉफ्ट स्किल्स आपण डेव्हलप केली पाहिजेत आणि ही सुद्धा स्किल्स डेव्हलप करण्यासाठी आपल्याला महाविद्यालयाचा जो काही 5 वर्षाचा कालावधी आहे हा फार महत्त्वाचा आहे. आपण जर रोज 1 तास कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करण्यासाठी दिली
तर निश्चितच भविष्यामध्ये आपल्याला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी किंवा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी किंवा एखाद्या प्रोफेशनमध्ये आपलं करिअर करण्यासाठी त्याचा खूप मोठा फायदा होतो. आता ह्या कम्युनिकेशन स्किलमध्ये इंग्रजी जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच सामाजिक जाण, कल्चरल किंवा सांस्कृतिक जाण ही आपल्याकडे असली पाहिजे. आता सामाजिक आणि सांस्कृतिक जाण याचा नेमका अर्थ काय? सामाजिक जाण याचा अर्थ काय की आपल्या अवतीभोवती समाजातील अनेक घटक आहेत आणि ह्या घटकामध्ये भविष्यात आपल्याला प्रत्येकाशी कम्युनिकेशन करायचं आहे, प्रत्येकाशी बोलायचं आहे, प्रत्येकाचे जे काही पॉईंट्स आहेत ते आपल्याला कळले पाहिजेत. त्याला नेमकं काय हवं आहे, काय नको आहे हे त्याच्या बोलण्यातून आपल्याला कळले पाहिजेत. ह्यासाठी सॉफ्ट कम्युनिकेशन स्किल्स ह्याचा आपल्याला जे अभ्यास आहे महाविद्यालयीन जीवनामध्ये घेतला याचा खूप मोठा फायदा होतो. कारण आपण ज्याही क्षेत्रात जाऊ त्यावेळी त्याचा मुख्य उद्देश एकच आहे की पुढचा जो व्यक्ती आहे, ज्याच्याशी आपण बोलणार आहोत, ज्याला आपण काहीतरी सांगणार आहोत, ज्याला काहीतरी आपण पटवून देणार आहोत, ह्याला आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या समजून त्याला घेता याव्यात ह्यासाठी आपण त्या सॉफ्ट स्किल्स डेव्हलप करायच्यात. निश्चितच तुम्हाला सांगतो मी की ह्या जर कम्युनिकेशन स्किल्स आपण डेव्हलप केल्या तर पुढच्या व्यक्तीला आपण 100% आपल्याला जसं हवं आहे तसं त्याच्याकडून आपण काढून घेऊ शकतो आणि त्याच्याकडून ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या आपण 100% फुलफिल करू शकतो. आपल्यामध्ये बऱ्याच क्वालिटीज असतात, बरीच कौशल्य असतात आणि ही कौशल्य फक्त कम्युनिकेशन स्किल आपल्याकडं नसल्यामुळं आपण ती दुसऱ्यांच्यापर्यंत प्रेझेंट करू शकत नाही. मग हा जो कम्युनिकेशन स्किलचा जो काही फार मोठा आपल्यासाठी एक अडथळा आहे, तो अडथळा आपण जर दूर केला तर निश्चितच आपली जी काही कौशल्य आहेत ती आपण जगासमोर आणू शकतो. आपल्या फ्युचरच्या प्रगतीसाठी आपण ती बाहेर काढू शकतो. त्यामुळं कम्युनिकेशन स्किलला फार महत्त्व आहे. कल्चरल ॲक्टिव्हिटीज, मगाशी म्हटलं की सामाजिक बरोबर कल्चरल. आता कल्चरलमध्ये देखील महाविद्यालयीन जीवनामध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा असतात. त्या स्पर्धेमध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलं की वक्तृत्व स्पर्धा आहे, तशाच काही डान्स कॉम्पिटिशन्स असतात, सिंगिंग कॉम्पिटिशन असतात, अंताक्षरी असते किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स आपण कॉलेजमध्ये घेतो, पेपर प्रेझेंटेशन्स असतात. तर अशामध्ये माझं म्हणणं स्पष्ट आहे की प्रत्येकानं तुम्हाला भाग घ्या आणि मग तयारी करा. आपण प्रत्येक मुलगा विचार काय करतो, मला त्यातलं काय माहितीच नाही आहे, मी कसं भाग घेऊ? हा जो न्यूनगंड प्रत्येकाकडे असतो तो न्यूनगंड पहिल्यांदा सगळ्यांनी काढून टाकला पाहिजे. तुम्ही पहिल्यांदा भाग घ्या आणि मग ठरवा की आपण ह्यामध्ये भाग घेतलेला आहे, त्याची तयारी आता आपल्याला करायची. मी 100% तुम्हाला हमी देतो की ज्यावेळी तुम्ही एखाद्या इव्हेंटमध्ये भाग घेता त्यावेळी त्याची तयारी कशी करायची, त्यासाठी किती वेळ द्यायचा आणि आपण ते 100% करू शकतो ह्याचा कॉन्फिडन्स कसा निर्माण होतो हे तुम्हाला भाग घेतल्यावर 100% लक्षात येईल. आणि मला 100% गॅरंटी आहे की तुम्ही जर भाग घेतला, भले तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये यश येऊ किंवा अपयश येऊ, पण एक नक्की होतं की तुमच्यामध्ये सेल्फ डेअरिंग निर्माण होतं. तुम्ही स्वतः काहीतरी करू शकतो ह्याची तुम्हाला एक गॅरंटी निर्माण होते. हे मला प्रकर्षाने या ठिकाणी सांगायचं आहे. सर, आज आपण स्टुडिओमध्ये आला आणि खूप छान पद्धतीने आमच्या प्रेक्षकांना, युवक युवतींना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपणाला हार्दिक शुभेच्छा सर. धन्यवाद मॅडम. नमस्कार. आज मला सांगली मीडिया माय टी व्ही ह्या चॅनलनं या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे मनापासून आभार मानतो. प्रेक्षक हो, आत्ताच आपण भविष्यवेध या कार्यक्रमाच्या अंतर्गत श्री सुनील कोपाडे सर यांच्याकडून मुलांनी नेमकं काय कौशल्य म्हणजे शिक्षणाबरोबर इतर कला कौशल्य काय आवश्यक आहे, त्यानंतर कम्युनिकेशन स्किल किती महत्त्वाचं आहे याविषयी खूप छान पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि असंच अजून मार्गदर्शन अजून पुढील 4 भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर पाहायला मिळणार आहे. आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनल करतं की ज्यामध्ये आपणाला अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम तर पाहायला मिळतात. या व्यतिरिक्त स्पेशल शो असतात खास तुमच्यासाठी की ज्यामध्ये आपण अनेक धार्मिक, सांस्कृतिक, त्यानंतर अनेक शिबिरं असतात, याचंही आपल्याला प्रक्षेपण पाहायला मिळतं. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल.